मागितलं. जिजाबाईंनी काय मागितलं? ज्यावेळी जिजाबाई अहमदनगरमध्ये आल्या त्यावेळी अनेक हिंदूंच्या मुली पळवून आणलेल्या आहे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. गायी कापल्या जात आहे, मंदिरं पाळली जात आहे, मस्जिदी उभारली जात आहे. आणि हा हिंदू धर्मावरचा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. जिजाबाईंनी जगदंबे समोर पदर पसरवला. जगदंबे, या माझ्या धर्मावरचं संकट, माझ्या धर्मावरचं दुःख कोणी दूर करणारा जन्माला येईल का? नवरात्रातली 7वी माळा सुरू आहे, म्हणजे 7वा दिवस. आणि याच वेळी अहमदनगरवरून 2.5 किलोमीटरवर बुरानगर आहे. तिथं एका भूत्या तेल्याच्या घरी जगदंबेने 6 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन साक्षात्कार दिला. जिजाबाई त्या बुरानगरला गेल्या, जगदंबे समोर पदर पसरवला आणि जगदंबेला काय मागितलं? नवरात्रातली 7वी माळा आहे. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला बुरानगराला, बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरिला, देवी समोर पदर पसरिला. काय मागितलं? ही यवनांचा मोल करण्याला एक बाळ द्यावा गे मला. कौल लावलं अंबेला, उजवा कौल मनी धरलेला. अंबेनं कौल बघा दिला, आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला, बोलल्या नवसाला जिराजी, जी बोलल्या नवसाला जिराजी, बोलल्या नवसाला जिराजी. नवस केले अंबेला, नवस केले अंबेला, बुरानगराला, बुरानगराला. जिजाबाई बोलल्या नवसाला, 9 दिवस बसन घटाला, 9 दिवस तुझ्या घटाला बसेन, पण एक बाळ द्यावा घे मला. माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मला एक बाळ दे. मग काय झालं? अंबेनं कौल दिला, आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला, बोलल्या नवसाला जिराजी, बोलल्या नवसाला जिराजी, बोलल्या नवसाला जिराजी. दिवसामागे दिवस निघून गेले. काय झालं? डोहाळे लागले जिजाला, हे हे डोहाळे लागले जिजाला, लागले जिजाला. डोहाळ्याची चर्चा सुरू आहे. बाईला डोहाळे कसे लागतात? एक बाई म्हणे, बाई राणी साहेबा काही खाऊसं वाटते का? काहीच नाही, आराम, नुसती मान हल्ली. काही इच्छा आहे जिजाबाईची तेही नाही. एक बाई म्हणे, बाई भले पहिल्या मुलाच्या बाबतीत मी भलंच काहीतरी खात होती. एक म्हणे, कावा काय खात होती? म्हणे, बाई मी मुलतानी माती खात होती. बाया काय खातीन काही सांगता येत नाही. दुसऱ्या बाईला म्हणे, बाई मला यापैकी काही खाऊसं वाटलं नाही, मी चिचा खात होती. कोणी म्हणे मी बोरं खात होती. बाया काय खातीन काही सांगता येत नाही. तेवढ्या शहाजी राजे आले आणि विचारता, राणी साहेबा आम्ही ऐकलं ते खरं आहे? नुसती मान हल्ली. काय हवाय आपल्याला? द्यायला आम्हाला अनुभव. पत्नीची इच्छा जर पूर्ण करता आली नाही तर पती बनण्याचा अधिकार काय? भिन्नस्त मागा. मग तो पोशाख द्या, हा घ्या. अंगावरचा पोशाख काढला, जिजाबाईला दिला. तो जिरे टोप द्या, हा घ्या. ती शमशेर द्या, ही घ्या. आणि काय झालं? शमशेर हातात घेतली आणि काय झालं? गर गरा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला. कर करा खाल्लं जाताला, चरचरा वळून मुठ्ठीला. यवनांचा मोल करण्याला, दैत्यांचा मोल करण्याला आम्ही येत आहो जन्माला. डोहाळे लागले जिजाला, सांगिती शहाजी राजाला, शहाजी राजाला जिराजी, शहाजी राजाला जिराजी. आणि शहाजी राजाला समजलं, आपल्या वडिलाला स्वप्न पडलं होतं, जिजाऊच्या पोटी महान महात्मा जन्माला येणार आहे, थोर पुरुष जन्माला येणार आहे. आताच हा किल्ला सोडला पाहिजे. जिजाबाईंनी काय केलं? शहाजी राजांनी काय केलं? एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला, मध्यरात्रीला माहुलीचा किल्ला सोडला, किल्ला सोडला जिराजी, किल्ला सोडला जिराजी, किल्ला सोडला, किल्ला सोडला. किल्ला सोडला आणि पाठीमागून आवाज येऊ लागले. लखोजीराव जाधव मोघलांचा सहाय्य करून शहाजी राजाला कैद करण्याकरता निघाले. पाठीमागून आवाज येऊ लागले, भागो, पकडो, जाने ना पाय, भागो. लखोजीराव जाधव शहाजी राजाला कैद करण्याकरता निघाले. तेवढा जिजाबाई म्हणतात, नाथ नाथ तुम्ही चला, मी त्यांची मुलगी आहे, त्यांच्या हातामध्ये लागली तर माझं बरं वाईट होणार नाही. पण शहाजी राजे म्हणतात, राणी साहेबा या काळोंक्या रात्रीमध्ये सह्याद्रीच्या कळ्यात तुम्हाला सोडून जाणं आम्हाला शोभलं जात नाही. जिजाबाईला वाटलं, आपला पती जर आपल्याला सोडून जाण्याकरता तयार नसेल तर आपणच काहीतरी केलं पाहिजे. घोड्याला टाच मारली आणि सह्याद्रीच्या कळ्यात घोडा दवडवायला लागलेले आहे. जरा विचार करा, 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसून जर स्वार होत असेल तर गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल का नसेल?
पण ती माय काय म्हणते, बाळा बाळा माझ्यावर रागवू नको, बाळा माझ्यावर रागवू नको, अरे तुला आयुष्यभर घोड्यावर बसून स्वार व्हायचं आहे बाळा, म्हणून तुझी आई तुला गर्भातच घोड्यावर बसायचं शिक्षण देते, बाळा माझ्यावर रागवू नको, बाळा माझ्यावर रागवू नको. अरे जिजाऊ साहेबांचा आजच्या माता भगिनींचा अभ्यास केला महाराज तर कीर्तनकार, शाहीर, लेखक, भागवतकारांचे दिमाग कामातून चालले जातात. ती 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवण्याचं काम आपल्या गर्भातल्या बाळाला शिकवत आहे. आणि आजची 2 महिन्याची गरोदर बाई टीव्हीच्या समोर बसून आला बाबूराव, आला बाबूराव, बाबूराव येईन की राहील. कुठून महाराज चांगले मुलं जन्माला येतील. रात्रभरची रपेट झाली, सकाळी सूर्य उगवला गेला. विश्वासराव देशमुखांच्या साह्याने जुन्नर या गावाच्या शेजारी शिवनेरी गडावर जिजाबाईला ठेवलं आणि शहाजीराजे तिथून निघणार. तेवढ्या पाठीमागून आवाज आला, बाहराव भोसले कौन है, श्रीनिवास सरदार है हिम्मत, पामंदी रखो मामा साहेब. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, खबरदार पुढे पाऊल टाकलं तर तुकडे तुकडे केले जातील. हा आवाज कोणाचा होता तर स्वतः जिजाबाई आपल्या बापाच्या अंगावर तलवार घेऊन आलेली आहे. आणि लखोजीराव जाधवांनी पाहिलं, माझी स्वतःची जिजा माझ्या अंगावर तलवार घेऊन आली आणि जगदंबेचा अवतार दिसायला लागलेली आहे. लट 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 कापले, हातातली तलवार गळायला लागली. मुलगी नवे देवी साकार, मुलगी नवे देवी साकार, देवी साकार असं होऊन साक्षात्कारण जाधवराव झाले बघा गार. हातातली गळली तलवार, प्रेमाचा फुटला पाजर, दाटला हुर जिरहाजी, जिरहाजी पुरी या बापाला क्षमा कर, पुरी या बापाला क्षमा कर. साठी आणि भूत नाठी म्हणता यात काही नवल नाही. आबा तुमचं जर माझ्यावर एवढं प्रेम आहे तर रंग महालात अजूनही गुलाल का उधळला जातो. लखोजीराव जाधवांनी आपल्या कमरेचा एक चांदीचा करदोळा काढला, जिजाबाईच्या हातावर दिला, सांगितलं, बाळ हे जाधव भोसल्यांचं वैर जीवात जीव असेपर्यंत थांबणार नाही, पण हा निरोप घ्या, जगलो वाचलो तर येईल, नाही तर एवढाच आमच्या बाळाला निरोप सांगा. आणि लखोजीराव जाधव तिथून निघून गेले. काही दिवसांनी दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्यावर त्यांना मुजऱ्याकरता बोलावलं आणि तिथं त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले. ही बातमी जिजाबाईला शिवनेरी गडावर करतात जिजाबाईंनी आरोळी दिली, आबा तुम्ही ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला, हालाचे बेहाल केले, रक्ताचं पाणी केलं, हाडाचा चुरा केला, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला, आबा त्यांनीच तुम्हाला खलास केलं. त्याचा सूळ घेतल्याशिवाय राहणार नाही. पोटात दुखायला लागलं. डॉक्टर होते, हकीम होते, वैद्यराज होते. चिंता वाटते शहाजी राजाला, कसं होणार. शहाजी राजाला चिंता वाटायला लागली. तेवढ्यात एक स्त्री धावत आली आणि सांगू लागली, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी या हिंदू धर्माचा सूर्य उगवला गेला. सर्वांना आनंद झाला. श्री धावत आली, सांगू लागली, राणी साहेबाला मुलगा झाला. एकेकाली सह्याद्री हसला, एकेकाली सह्याद्री हसला, सह्याद्री हसला, आनंदाला ठसला, शिवनेरीत बाल जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला. ब्राह्मण व भविष्य बघायला लागले. हा देशात महान होईल, चंद्र सूर्य असेपर्यंत याची कीर्ती राहील आणि याच्या नावाने भगवा ध्वज फडकवला जाईल. जिजाबाई म्हणतात, दक्षिणेच्या अपेक्षेनं काहीतरी सांगू नका. राणी साहेबा आम्ही दक्षिणेच्या अपेक्षेनं बोलत नाही, बालाची जन्मवेळच तशी आहे की याच्या नावानं भगवा ध्वज फडकवला जाईल आणि चंद्र सूर्यपर्यंत असेपर्यंत याची कीर्ती राहील. शिवनेरीत पाळणा बांधिला, पाळणा बांधिला, रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला, मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला गिरहाजी, शहाजी राजाला गिरहाजी, शहाजी राजाला गिरहाजी. शिवाजी महाराजांचा जन्म होता. काय झालं, मावळे संघटित झाले, रक्ताने न्हाले, उभारिले भाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना संगलित केलं, सर्वांना एकत्रित आणलं आणि स्वराज्याची स्थापना केली. हो, हे जिजाबाईंनी जगदंबेच्या समोर मागितलं. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 18 बगर जातीचे लोक होते महाराज. नुसतं हिंदू धर्म नव्हता. काही लोकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे वैरी होते, पण छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे वैरी नव्हते महाराज. सत्तेची धुंद ज्याच्या डोळ्यामध्ये आहे त्याची मस्ती जिरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात शमशेर घेतली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या जाळ्यामधून सोडणारा मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वक्ती विशालगडावर होते त्या वक्ती सिद्धी इब्राहिम हा मुसलमान होता, राणी बायगन ही मुसलमान होती, पण हिंदू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काम करत होते.
पण आपलेही काही नालायक होते. ज्या व्यक्ती किल्ले कोंढाणा तानाजी मालुसरेंचा ज्या व्यक्ती सिंहगड जो म्हणतो आपण त्याला, तिथं उदयभान हा राजपूत घरात जन्माला आला, पण इस्लामी सत्ता भोगायला मिळते म्हणून इस्लाम धर्म स्वीकारला. राजे जयसिंग हे राजपूत घरात जन्माला आले, पण इस्लामी सत्ता भोगायला मिळते. पुरंदरचा वेढातह ज्या व्यक्ती राजे जयसिंगांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेलं ते हिंदू होते, पण इस्लामी सत्ता भोगायला मिळते म्हणून मुसलमान धर्म स्वीकारला. आपली नालायक होते कृष्णाजी भास्कर, ह्या सर्व आपली मंडळी होती, पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैरी होती. आणि काही मुसलमान होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणाला मुसलमानाला दूर किंवा हिंदू धर्माचा आहे म्हणून याला जवळ असं केलं नाही. सर्वांना सारखा न्याय दिला म्हणून आज त्याला छत्रपती म्हणता, जाणता राजा म्हणता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.